ज्या शेतकऱ्याला 120 टन ऊस गावतो की नाही, त्या शेतकऱ्याला 40 टन केळी गावतात. केळीत गेल्यावर काय म्हणतात, केळीच्या बागेत गेलो आणि उसात गेलो काय उसाच्या फडात गेलो, म्हणजे तमाशाच्या फडात गेले. मला बी नाद लागलाय आता मला. मी आता आणि 2 एकर करणार. विंड ब्रेकर म्हणून शिवरी लावली. त्या केळी वजना वेगळे लागतात आणि डझना विकाव्या लागतात. काल आपला विषय सबसिडी बद्दल झालेला आहे. 2 दिवस रामितीमध्ये केळी विषय जमीन निवड करण्यापासून ते घर लोकलला असू द्या किंवा एक्सपोर्ट संदर्भात संपूर्ण इथून माहिती आपण सगळ्यांना घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुमच्या विषयाला अनुसंगून एखाद्या प्रक्षेत्र आणि प्लॉटची व्हिजिट असावी म्हणून आपण तळसंदे गावचे मोनोग्राफ कंपनीमधून रिटायर झालेले राष्ट्रीय कबड्डीपटू खेळाडू इथे, त्यांची दोन्ही मुलं राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत. एक मुलगा एक्साईजमध्ये आहे, एक STमध्ये 10 एकर जमीन आहे, 7 म्हशी आहेत आणि यांचं ऊसाचं अवरेज 3 टनानं साहेब असते. हे लक्षात ठेवा. तो आता तुम्ही कोपऱ्यावर बघितला खोडवा आहे. सगळ्या 10 एकराला ठिबक संच केलेला आहे. बागाची तुम्ही स्वच्छता वगैरे बघायची. आपलं मी जे बोललो ते तुम्हाला काय इथं दिसतंय का ते बघा. त्यांचं नाव आहे दिलीप चव्हाण, मुक्काम पोस्ट तळसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. त्यांची ही 2000 रोपांची बाग आहे. आपण गेल्या वर्षी 14 नोव्हेंबर 2023ला त्या रोपांचा पुरवठा सीमाबाई टेकमधून केलेला आहे. आणि तेव्हापासून लावण्यापासून आमचे हे सीमाबाई टेकचे अभिजित गुरु BSc अगदी स्वतः हे मार्केट गाईडलाईनला त्यांना येतात आणि त्यांच्या गाईडलाईनप्रमाणे आणि यांच्या शेतीतला प्रदीर्घ अनुभवानं आम्ही बी अधूनमधून येत होतो. त्यांनी एक चांगल्यापैकी प्लॉट आणलेला आहे. तरीसुद्धा वादळामध्ये मध्यंतरी आलं 150 ते 200 झाडं त्या बाजूची त्यांची पडलेली. आता मी बोलत असताना तुम्हाला काय काय कॅरेक्टर इथं वाटतात काय, तर 2 शब्दामध्ये कुणाचे तुमचे काय प्रश्नावले असतील तर तुम्ही चव्हाण साहेबांना विचारायला काही हरकत नाही. अंतर कसं ठेवलंय तुम्ही? अंतर दोन्ही रोपामधलं 14 आणि सरीचं सापोट 6 बाय 6. स्वच्छतेच्या बाबतीत काय काय करायचं तुम्ही? स्वच्छतेच्या बाबतीत जो पाला पिवळा पडलाय, वाळलाय ते खाली काढून तर काय झाडाच्या वस्तूंना कमी प्रमाणात आणि एक सरी आड करून तो पाला टाळलेला. टाकण्याची कारण काय एका सरीमध्ये सगळीकडे का पसरणार? सगळीकडे पसरणार काय असेल ते आपल्याला येणं जाणं करता यावं, जसं मोकळीक असावी, जरा साप विंचू वगैरे असल्या कचऱ्यात नसावं. रोप तुम्ही किती आणि कुठून आणली? टोटल रोप 21 आणली. ही जमीन आहे 70 गुंठ. 70 गुंठ्यात 6 बाय 6 एक रोप लावलेलं आहे आणि कडने वाऱ्याचा शिवरी लावली. बरं, विंड ब्रेकर म्हणून शिवरी लावली. काल आपला मुद्दा शिवरी बद्दल झालता किंवा हत्तीघास बद्दल झालता. तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, विंड ब्रेकर शिवरी किंवा हत्तीघास केळी लावल्यानंतर किती दिवसांनी लावला पाहिजे? 2 ते 2.5-3 महिन्यानंतर लावला पाहिजे. जर केळी बरोबर लावला तर आपल्याला अडचण होते. तर तुम्हाला आज सुद्धा प्रत्यक्षात प्रॅक्टिकली बघायला हवं. तरी आम्ही 1.5 महिन्यानं लावून सुद्धा कडच्या 4ही बाजूचे घर तुम्हाला आता महिन्यानं भाग सुरू होईल. काहीचे पडायला लागले आणि काहीचे निस्वण आणि पूर्ण क्षमतेनं पोषण होत नाही. 4ही बाजूची घरे बारीक दिसतात. फळवा लागताना त्याचं पिल्लू 1 फुटाचं धरलं तर कड्याच्या लाईनचं 3 फुटाचं धरावं लागतं. त्यामुळे त्याच्या एजमध्ये बरोबर माप आपल्याला फळव्याच्या पिकाला ते निघतं. पण वर्षभर रोप आणल्यापासून आतापर्यंत तुम्हाला कंपनीकडून काय गाईडलाईन वगैरे कुणाकडून मिळालं काय मार्गदर्शन? कंपनी गुरु साहेबांच्याकडून वरचेवर आठवड्याला खतं कुठली सोडावी, कुठल्या वेळी कुठली सोडावी, त्याला पाण्याचं नियोजन कसं, किती वेळ, 15 मिनिटं 20 मिनिटं, जो इथे बघ दोन्ही साईडला लॅटर टाकलेले, दोन्ही साईडला टाकलेलं प्रमाण झालं कमी प्रमाणात सोडायला लावायचं. आता उन्हाळ्यात जरा पाणी 1-2 दिली त्यानंतर ठिबक वर चालू आहे. खतं सुद्धा वॉटर सुलेबल 0050, 1352, 13045, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट अशी खतं दिलेली. पहिल्यांदा सेंद्रिय खतं घेतली. सेंद्रिय खताचा 1 डोस दिला, त्यानंतर रासायनिक खत चालू आहे. बरं, बाग समाधानकारक आहे. फण्यांची संख्या वगैरे कशी आहे, काय वादा वगैरे कसं आहे, लांबी वगैरे चांगले. त्यातून मला रोपाचा खर्च साधारण 50% कमी न मिळाला. जवळ असल्यामुळे वाहतूक तुमची वाहतूक. आज तुम्हाला मी काल बोललो की ज्या वेळेला आपल्याला एक्सपोर्ट भाग करायची त्यावेळेला हा घड चालणार नाही.
हा सुद्धा घर चालणार नाही, तो समोरचा नाही, हा सुद्धा नाही चालणार. कारण आपल्याला 9 ते 10 वरतीच नेटिंग थिनिंग करावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुमच्या लाईनच्या पुढचा जो घर आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 समोरच्या लाईनचा अगदी हा घर आपल्याला तुम्हाला त्या पद्धतीमध्ये आहे. आता तुम्ही जो वादा आहे लांबी, तर तुम्ही बघा शेवटच्या फणीत तुम्ही काल किती सांगितलं केळ असतात, 1 किंवा 2 असते. तिथे किती ठेवले जनरल 1 राहिले. म्हणजे ती 1 केळ सुद्धा वरच्या केळाला पाहिजे एवढा अन्न पुरवठा, त्याला सगळं आयटम पाहिजे म्हणून ते केळ खेचून घेते. म्हणून शेवटची फणी सुद्धा आपल्याला भरगच्ची येते. आता पहिल्या फणीमध्ये तुम्हाला जवळजवळ 28 ते 32 केळं सापडतील बघा. ही कुठल्याही कंपनीमध्ये जास्तीत जास्त 24 ते 28 केळं असतात. सीमाबाईची एक हैसियत आहे की फण्या 2 कमी असतील बाकीच्यांच्यापेक्षा, फण्या 2 कमी असतील, परंतु वादा जो आहे त्या वाद्याच्या बाबतीमध्ये खूप चांगला असल्यामुळं एक्सपोर्ट क्वालिटीची आम्ही रोपं तयार करतो. त्यामुळे एक्सपोर्टवाले कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बाग सिलेक्ट करतात. तुम्ही आता विक्री व्यवस्थेबद्दल काय नियोजन केलं? आता विक्री एका वेळीची जी येण झाल्या नसल्यामुळे जी सुरुवातीला बाहेर पडलेली ती साधारण 1-2 टन जे 150-200 झाडं आले ते. मग ती एक्सपोर्टचा व्यापारी येऊन गेला, तो म्हणला मला चालतं एक्सपोर्टला, मी एक्सपोर्टलाच घेऊन जाणार आहे. सुरुवातीला मला 1.5-2 टन नेऊन चालत नाही, मला साधारण 8-9-10 टनाची गाडी पाहिजे. बरोबर. मग पहिली जी तोडा आहे म्हणजे 1-2 टनाचा तो लोकलला पाठवणार आणि त्याच्यानंतर सलग काय जी भर होईल 9-10 टनाची 8-9 टनाची, त्यावेळी त्यांना एका वेळी माल मिळाला. दराबद्दल काही चर्चा झाली? दराबद्दल चर्चा झाली. त्यांनी सांगितले की बाबा एक्सपोर्टवाला सांगितलं की 25 ते 26,000 टन आम्ही दर देऊ आणि लोकलचा 19 ते 20 रुपयेपर्यंत देऊ. आता बघा याचा फरक, लोकलचा 19 ते 20 बरोबर आहे, 25 ते 26 हे काय म्हणजे एक्सपोर्टवाला. पण ही केळी एक्सपोर्ट ह्याचा अर्थ डोमेस्टिक मार्केटला दिल्लीला जाते कॅरेट पॅकिंगमध्ये. एक्सपोर्ट चालतं. काल आपण काय बघितलंय, त्याला काय पाहिजे होतं, त्याच्यामध्ये इनर पाहिजे, त्या दोन्हीच्या मध्ये फूम पाहिजे. त्याचं डिफ्लावरिंग केलंय का, फुलं काढलेले, आपण 8 किंवा 9 फण्या ठेवलेले आहेत का. जर हा घड बघा आता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फण्यांचा हा घड आहे. तुमच्या समोरचा घड किती आहे, 8 ते 9 फणीचा घड आहे. ह्याची फुगवण शक्ती, ह्याची फुगवा हा अजून बारीक आहे, हा आत्ताच बघा रुंदलाय. आता हा हार्वेस्टिंगच्या वेळेला तुम्हाला 2 फणीच्या मधून तुमचा हात पलीकडे जाईल. पण ज्या वेळेला हा हार्वेस्टिंगला येणार आहे त्यावेळेला सुई सुद्धा पलीकडे जाणार नाही. याच्यामधून सुई सुद्धा इतका फिट होणार आहे आणि खालच्या फिंगर्स वरच्या फिंगर्स एकत्रित येऊन एक गट्टा आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत एकसारख्या वादा मिळणार आहे. त्यामुळं हा 95% हा जर आपण त्या पद्धतीनं नियोजन केलं असतं एक्सपोर्टच्याच गल्फमध्ये काल बोललो तर हा 95% घर जाऊन कदाचित राहिलं शेवटचा थोड्याशा 4-2 एखाद्या फणीतला बी माल बाजूला राहतो, नाही तर 95% माल हा एक्सपोर्टला जातो. कारण वादा हा एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये वाद्याला फार महत्व आहे. लांबी तुमच्या किती फण्या त्याला महत्व नाही. तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये जर गेला तर 17, 18, 15 फण्यापर्यंत फण्या असतात, परंतु तिथं 9-10 ठेवून बाकीच्या सगळ्या कट केल्या जातात. परत एकदा सांगू, फक्त आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फण्यांचा विषय आहे, कारण आपल्या इथून एक्सपोर्ट कमी होतं, लोकलला लागतात. ह्या केळी वजना वेगळ्या लागतात आणि डझना विकाव्या लागतात. त्यामुळे त्या लोकांना फण्या आणि कमी भरलेला घड लागतो आणि टाईट एकदम झालेला घड आहे, त्याचं वजन ज्यादा होतं, दर कमी मिळतो आणि त्याच्यामुळं त्या लोकांना फण्यांची संख्या आपल्या लोकांना जास्त. पण जेवढ्या फण्या ज्यादा तेवढा तो घड सिलेंड्रिकल होतो बघा. म्हणजे वरचा असा आहे तर बारीक 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 बाटलीच्या आकाराचा येणार. आणि जर मर्यादित फण्या असतील लिमिटेड 9 ते 11 पर्यंत तर तुमचा हेड तुटेल, एकदम भर व्यवस्थित आणि बेस्ट येणार. फॉर एक्झाम्पल इकडेच बघा, आता ह्या फण्या किती 14, तर तुम्हाला वरची खालची फणी बघा थोडा. आता तोच पण 1 2 3 4 5 6 7 8 9चा आहे, तर जवळजवळ तुम्हाला बघा 90% घर सेम दिसणार आहे विड्थमध्ये, बरोबर. तर हा ह्यातला फरक आहे. पुन्हा मी काल तुम्हाला काय सांगितलं की घड अंगावर असताना ऍटलिस्ट कमीत कमी किती पानं असावी ती, बरोबर आहे. आता ही संधी जनरली एखाद्या तरी झाडाची तुम्ही मोजावी, बरोबर आहे की नाही. बघा त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 12 पाने, 13 पाने, 13
लक्षात आलं का? हे शास्त्र पुस्तक वेगळे. शेती करत असताना तुम्हाला बघितले 1000 समस्येला तोंड द्यावं लागते. एक्सपोर्ट बाजार असेल तर एक पान फाटता कामा नये. मग आता ह्याला अख्ख्या 2 एकराला गिरहाऊस केलं पाहिजे. म्हणजे केळं निघायची 2 लाखाची आणि गिरहाऊस 22 लाखाचं. म्हणजे नारासाठी घोडा घ्यायचा त्यातला प्रकार. मग आता ही ओपन टेम्परेचर असल्यामुळं वारं वगैरे प्रचंड येणार. केळीचं पान पातळलंय, हे पान फाटलंय आणि फाटल्यानंतर अन्न पुरवठा फोटोसिंथेसिस एकदम त्याचं डाऊन होऊन जातं. त्याच्यामुळं पुन्हा त्याचा परिणाम केळीच्या वाढीवर, घरावर, पोषण क्षमतेवर, आपटेकरणावर होत असतो. पण त्याला आता पर्याय नाही. ते जे एक्सपोर्ट हा शब्द दिल्लीला जे केळी निघतात ना डोमेस्टिक मार्केटला, त्यालाही आपण लोकल एक एक्सपोर्ट म्हणूया. ऍक्च्युली एक्सपोर्टचा प्लॉट जो आहे त्याचे कॅरेक्टर्स, पॅरामीटर्स, प्लॅन्टेशन तो हार्वेस्टिंग फार वेगळे असतात आणि त्याच्यासाठी तो वेगळा आहे. पण तरी आपल्याजवळ तसं नाही आहे. कारण नेहणारच कोण ठोस नाही आहे, तर एवढा मोठा खर्च करून करायचं काय असं त्याचा आंतरपीक काय घेतलं होतं काय? बिस्किट गोड घेतला होता. बिस्किट गोड मध्ये घेतला होता. मध्ये सेंटर एक 7 क्विंटल झालं. 7 क्विंटल 10,000 रुपयानं क्विंटल गेलं. 70,000 रुपये ते इथं जाग्यावरून इस्लामपूरच्या व्यापाऱ्यांनी येऊन केळीसाठी काय फवारलं? स्कोर आणि कॉन्फिडन्स फवारलं. आणि परत एक बदल म्हणून 22-3-95 ती फवारलं. आणि डासासाठी ॲक्ट्रा. आणि एक आता मला सांगितलं काय ते स्टिकरचा वापर वगैरे करायचा. स्टिकरचा वापर आपल्या मोबाईलच्या मधले स्टिकर आणले त्याचा वापर आतापर्यंत साधारण 2,000 झाडाला 2.5 लाखापर्यंत. अंदाजे लोकल आणि एक्सपोर्टवाला बी तयार आहे न्यायला. ते दोन्ही ते कसं त्यांची भर झाली, एक्सपोर्टवाल्याची भर झाली की एक्सपोर्टवाला नेणार आणि लोकलवाल्याची भर झाली की लोकलवाला. दोघांनी नेलं की साधारण 50 टन निघेल माल. अपेक्षित उत्पन्न 50,000 रुपयामध्ये 50 टनाचं आहे. हिरवळ टाक केला. आम्ही काय करतो जनरली त्या शेतकऱ्याने प्लॉट एक्सपोर्टला देऊ द्या, डोमेस्टिकला देऊ द्या किंवा लोकल मार्केटला विकू द्या, पण जी पूर्व तयारी ती परफेक्ट आम्ही करून घेतो. जर आपण उद्दिष्ट जर ते ठेवलं तर कदाचित आपण लोकलपर्यंत पोचूया. आपण लोकलच्या दृष्टीनं उद्दिष्ट ठेवलं तर 50% केळी वाया जाते. त्यामुळे हिरवळीचे ग्रीन मॅन्युअलसाठी करतोय. शेणखत जनावरं तर भरपूर आहे त्यांच्याकडं, त्याचाही वापर आपण करतोय आणि बाकीचं नियोजन चांगलं. म्हणजे मुळात त्यांची बाकीची शेती सुंदर आहे. ज्या शेतकऱ्याला 120 टन ऊस गावतो की नाही, त्या शेतकऱ्याला 40 टन केळी गावतात. लक्षात ठेवा. तुम्ही नुसते केळी लावले 55 गुंठ आहे. त्या 55 गुंठ्यात लावणीचे 135 टन होते. 55 गुंठ्यात रिटायर झालं तर जरा वेगळं काय तर करूया म्हटलं. केळी करून काय मग आता ते मानसिक समाधान मिळते ना. बस केळीत गेल्यावर काय म्हणतात, केळीच्या बागेत गेलो आणि उसात गेल्यावर काय उसाच्या फडात गेलो, म्हणजे तमाशाच्या फडात गेल्या. तुला मानसिक समाधान मिळालं की नाही. हे शेती फार मोठं उत्पन्न वर काढते असं नाही. चुकूनच असं तर आता मार्केट चांगलं. मला काल 3 व्यापाऱ्याचं फोन आलं. आयला म्हटलं चांगलं आहे वाटतं. मग मला बी नाद लागलाय आता मला. मी आता आणि 2 एकर करणार. आता ह्याला म्हणजे बाहेरचे पैसे जात थोडं येणं लागतं. मला बी कुठं फंड वगैरे अशा गोष्टी मिळाल्यामुळे मी बी धाडस केला. नाही तर निव्वळ शेतीतलं पैसे शेतीत घालून नाही पण मग तुमच्या पाठीमागे सबसिडीसाठी लागतो आम्ही. पण त्यातनं मी विचारलं तुमच्या बाबा केळीसाठी काय तर इन्शुरन्स वगैरे काय आहे का, तर कोल्हापूर जिल्ह्याला नाही, दुसऱ्या जिल्ह्याची आहे. काय अस्ताव्यस्त काय शासनाचं धोरण. काल आपला विषय सबसिडी बद्दल झालेला आहे. काही जिल्हे आहेत, काही जिल्ह्यातले तालुके आहेत सरसकट केळी लावल्या म्हणून सबसिडी नाही आहे. 80% येण झाल्यानंतर दिला. 80% पोड्या माडीची पट्टी आणली 8,000 रुपयाची आणि आष्ट्याचे बांधणारी टीम आहे. त्या टीमकडनं 80% बाहेर पडल्यानंतर
ज्यावेळी आपण अगोदर बांधलं तर त्याचा गर्भ खाली असतो त्यामुळं मधनच फुटणार मग ते 80% बाहेर पडल्यानंतर त्यांना 12,000 रुपये त्याला पिकांना बांधायला कारण हे पडून आता निवांत झोपत होते कारण हे पडलं तर एवढं केलेलं वायाच म्हणून ते 20,000 रुपये मी खर्च केले नाही अजिबात नाही हे खोडव्याचं काय मी आता ऐकलं मी आज पहिल्या जणांनी मी केळी लावली तर मी ज्ञान घेतल्या संदर्भात बघितलं तर त्या केळीच्या सभोवती ज्या आहेत त्या धरायच्या नाही त्याच्यापासून साधारण 6 इंच 1 फूट अंतरावर जी कोंब येतोय तो धरायचा त्या सभोवती यायच्या त्याच्या लेखी मानायच्या की नात धरायची नात हा त्यामुळे ते नाही त्याला घड बी चांगला पडणार पिढी सगळं होणार आणि एकच रोग तिसरी पिढी बरोबर आहे बरोबर आहे ना आणि सरीकडल्या बाजूला नको धरायला भोंड्याकडल्या बाजूला अजून ते मी ऐकलंय म्हणतात बघ अजून मी झालेलं आहे आता धरणार आज ज्यावेळी घड कापल त्यावेळी त्याला जरा न्याट येतात 14 नोव्हेंबर बरं आता एकंदरीत चव्हाण साहेबांना आपल्याला किती क्षेत्रावर G9 जातीच्या केळी रोपांची लागण केली सीमा वाटेक प्रायव्हेट लिमिटेडकडून रोपांची खरेदी केली वर्षभर त्यांना विनामूल्य मार्गदर्शन मिळाले स्वतः ते चांगली शेती करणारे आहेत दुसऱ्याची शेती बघायची चांगली जातात आपल्यात काय बदल केला पाहिजे याबद्दल सतत ते सतर्क असतात आणि त्यांच्या या प्रयत्नानं आमचे गुरव साहेब जे मार्केटिंगचे ते मार्गदर्शन केल्यानं चांगल्यापैकी प्लॉट 12 ते 14 पर्यंत फाण्यांचा प्लॉट आहे जनरली 50 टन उत्पन्न त्यांचं अपेक्षित आहे कदाचित 2-3 टन जास्त सुद्धा मिळू शकतं आणि दैवयोगानं त्यांना केळी बऱ्याच दिवसातून लावले आणि दर सुद्धा खूप चांगला आहे तर त्यांना दर अजून वाढावा आणि ह्याची बी भरणी चांगली व्हावी आणि अजून चांगले पैसे तुम्हाला मिळावेत अशी आपण सर्वांच्या वतीनं अपेक्षा करूया आणि सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करून त्यांचे धन्यवाद मानतो चला येऊ आम्ही